नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय घरच्या घरी लादी पाव. तर इथं बघा, आता लादी पाव बनवण्यासाठी आपण घेतोय. तर त्यासाठी बघा, एक वाटी घेतलेली आहे. तर थोडीशी खोलगट वाटी घ्यायची. तर वाटीमध्ये आपण इथं 1 ते 1.5 कप आपण इथं कोंबट दूध घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आपल्याला. आणि त्यानंतर बघा, इथं ड्राय इस्ट वापरतोय आपण. तर साधारण बघा, इथं आपण पाऊण चमचा इथं आपण इथं इस्ट घेतलेले ते इथं दुधामध्ये घालून घेणार आहे. तर कोंबटच दूध वापरायचं किंवा कोंबट पाणी तुम्ही घेऊ शकता. तर इथं आपण दुधामध्ये इस्ट मिक्स करून व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घेऊया. तर व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं ह्याची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत आपल्याला असंच झाकून ठेवून द्यायचे. तर झाकण टाकून व्यवस्थित आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर आता बघा, 2 कप म्हणजे 1 ग्लासभर मैदा मी इथे घेतलेला आहे. म्हणजे 2 कप किंवा 2 भरून वाट्या कुठल्याही मापाच्या घेऊ शकता. तर आपण इथं जास्ती आपली मोठी रेसिपी नाही, छोटीशीच आहे. त्यामुळे मी फक्त 1 ग्लास इथं मैदा चाळून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि आपण इथं बटर वापरते. तर 2 ते 3 चमचे मी बटर इथे टाकून घेते. बटर थोडं वितळलेलंच टाकायचं आणि व्यवस्थित आता ह्या पिठाला आपण लावून घेऊया. बटरऐवजी तुम्ही तेल किंवा तूप वापरलं तरी चालू शकते. व्यवस्थित असं आता आपण इथं बटर मिक्स केल्यानंतर आता पाहूया. तर इथं पाहू शकता, आपलं इस्ट आहे ते व्यवस्थित असं बघा, ह्याची प्रोसेस झालेली आहे आता. त्यानंतर हे पुन्हा एकदा मी हलवून घेतलेले आहे आणि आता हे दूध आपल्याला ह्या मैद्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचे. तर आपल्याला पीठ जास्त घट्ट न मळता एकदम सैलसर असा मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हळूहळू दूध टाकून आपण हे पूर्ण दूध आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर वरून थोडंसं जर लागलं तर आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघा, थोडंसं दूध टाकून आपल्याला सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा, एकदम असं सैलसर असा आपल्याला हा मैदा आहे तो छान मळून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी थोडंसं हाताला तेल घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित असा आपला हा गोळा आहे तो तयार होईल. तर जेवढं तुम्हाला हा मैदा मळून घेता येईल तेवढा तुम्ही इथं ताकद लावून हा मैदा मळून घ्यायचा आहे आपल्याला. इथं पाहू शकता, म्हणजे आपले पाव आहेत ते एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होणार आहेत. तर इथं पाहू शकता, अशा पद्धतीने हे पीठ आहे ते आपल्याला जवळजवळ 15-20 मिनिटं चांगलं असं मस्त असं मळून घ्यायचे. हाताच्या तळव्याने व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. तर इथं पाहू शकता, परातीतच मी पीठ पूर्ण असं मळून घेते छान हे. तर इथं पाहू शकता, अशा पद्धतीने व्यवस्थित असं एक 10-15 मिनिटं आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचे. जेवढं पीठ तुम्ही छान मळताल तेवढं पीठ तुमचं मऊसूत मुलायम होणार आहे. इथं पाहू शकता, आता पीठ मळून झालंय. पुन्हा ह्याचा गोळा करून एका पसरट भांड्यामध्ये ठेवून घेऊया. आता ह्याला आपण साधारण 1 तास, 1 ते सव्वा तास असं सोडून देणार आहे. ह्याला झाकण टाकायचं, वरून थोडंसं तेल लावायचं आणि झाकण टाकून ह्याला बाजूला ठेवायचं. इथं पाहू शकता, आता मी 1 तासाने पूर्ण पीठ उघडलेलं आहे. आता इथं पाहू शकता, पहिल्यांदा पीठ आपलं किती थोडंसं होतं ना, आता बघा व्यवस्थित असं मस्त पीठ आपलं छान फुगलेलं आहे. म्हणजे आता हे पाव बनवण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याला पुन्हा एकदा ह्यातली सर्व हवा घालवून व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचे. तर मी बघा, इथं किचन वाट्यावरच छान असं हे पीठ आता मी मळून घेते. म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ चांगलं तळव्याने मळता येईल. इथं पाहू शकता, अशा पद्धतीने जर पीठ मळून घेतलं तर पाव तुमचे बिलकुल बिघडणार नाहीत.
तर इथं पाहू शकता व्यवस्थित असं आपल्याला पुन्हा एकदा हे पीठ एक 5-6 मिनिटं छान मळून घ्यायचे. आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण इथं कुकर केकचं भांडे घेतलेले आहे, तर त्याला आपण आता व्यवस्थित असं खालून तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर थोडंसं मैदा आहे तो भरभरून घ्यायचा आहे. म्हणजे आपले पाव पण व्यवस्थित निघतील, चिटकले जाणार नाहीत. आणि अशा पद्धतीने सगळीकडनं हा मैदा पसरून घ्यायचा आणि जो जास्तीचा मैदा आहे तो झटकून आपण काढून घेणार आहे. तर इथं पाहू शकता आपण जास्तीचा मैदा काढून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं पाव बनवायला घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असं सुरीने एकसारखे आपल्याला हे एकसारखे असे गोळे काढून घ्यायचे आहेत. आता पुन्हा एकदा हाताला तेल लावून आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने बघा हा पाव बनवण्यासाठी छान असा उंडा तयार करायचा आहे. आतल्या साईडनी व्यवस्थित असा हे पीठ जे ते आपल्याला आतल्या साईडनी दुमडून हा मस्त गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे जे पावाचं जे पीठ मळले ते व्यवस्थित असं आपल्याला आतल्या साईडनी खेचून घ्यायचं आणि व्यवस्थित असा हा गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर पहिला पाव आपला बनून तयार झालेला आहे. आता दुसराही आपण बनवायला घेतलाय. हातावर चांगलं पीठ पुन्हा चोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बघा आतल्या साईडनी पूर्ण पीठ दुमडून व्यवस्थित असा हा एकसारखे आपल्याला हे छान गोळे तयार करून घ्यायचे. ते इथं पाहू शकता भांडं छोटं असल्यामुळे ह्याच्यात 4च पाव बसू शकतायत. त्यानंतर उरलेले 2 गोळे ते मी इथं इडलीच्या पात्रात ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने आता हे जे पाव बनवलेत त्याला आपण एखाद्या ब्रशने किंवा कापसाने तुम्ही ह्याला वरून थोडं दूध लावून घेतलं तर पावाला व्यवस्थित असा कलर पण येतो. आणि दूध लावल्यानंतर बघा हे पुन्हा आपण एका कापडामध्ये झाकून ठेवलेले आहे. तर जोपर्यंत आपला कुकर चांगला गरम होत नाही तोपर्यंत आपण हे पाव जवळजवळ हे 20-1 मिनिटं मी पाव झाकून ठेवले होते. इथं बघा 15-20 मिनिटानंतर पाव आपण उघडून पाहिलेत तर व्यवस्थित असं आपले पाव सेट झालेले आहेत. कुकर पण छान तापलाय. वरती आपण एक रिंग ठेवली कुकरमध्ये आणि आता आपण पाव आहेत ते बनवण्यासाठी कुकरमध्ये ठेवलेले आहेत. पहिल्यांदा गॅस मी मोठा करून कुकर तापवून घेतला होता आणि त्यानंतर आता गॅस आपल्याला पूर्ण बारीक करायचा आहे. तर इथं पाहू शकता आता गॅस आपण पूर्ण बारीक केलेला आहे आणि त्याच्यावर आपण हे पाव येते 35 ते साधारण 40 मिनिटं तरी लागू शकतात. तर इथं पाहू शकता आता इथं 35 ते 40 मिनिटांनी मी हे पाव पाहिलेले आहेत. इथं पाहू शकता खूप सुंदर असे हे पाव झालेले आहेत. पाव पाहिल्यानंतर जो मला आनंद झालाय कारण की घरगुती आपण अशा रेसिपी शक्यतो करत नाही. तर पहिल्यांदाच मी हे पाव बनवायला घेतलेत आणि पहिल्याच सुरुवातीच्याच खेपेमध्ये हे मस्त असे बघा पाव तयार झालेले पाहून मला खूप आनंद झालेला आहे. आता वरून ह्याला थोडं आपण तेल लावून घेऊया म्हणजे पावाचा कलर अजून छान होईल आणि पुन्हा ह्याला एक 15-20 मिनिटं बाजूला झाकून ठेवूया. तर थंड होईपर्यंत 15-20 मिनिटं मी इथं कापड टाकून झाकून ठेवले होते. तर इथं पाहू शकता थंड झालेले पाव आता आपण लगेचच काढून घेतोय. सहज असे हे पाव निघले जातात. इथं पाहू शकता जरी आपण ह्याला मैद्याचं कोटिंग लावलं असलं तरी न लावता सुद्धा हे छान निघू शकतात. इथं पाहू शकता अगदी सुंदर असे मऊसूद बघा पहिल्याच सुरुवातीच्या रेसिपीमध्ये छान असे माझे हे पाव तयार झालेले पाहून मला खूप आनंद झालेला आहे. इथं पाहू शकता शक्यतो घरी आपण ह्या रेसिपी बनवत नाही आणि बनवल्या तर अशा छान झाल्या तर मनाला खूप आनंद होतो. तर इथं पाहू शकता अगदी बेकरीसारखे सुंदर असे बघा मस्त मऊ गुबगुबीत लुसलुशीत जाळीदार असे पाव मी घरी तयार केलेले आहेत. इथं पाहू शकता आणि चवीला पण इतके सुंदर झालेले आहेत. अगदी केकच्या चवीचे हे पाव छान लागतात बघा. आणि अगदी पावाची रेसिपी पण खूप सोपी आहे. ती मी आज करून पाहिली आणि माझी सक्सेस झालेली आहे. इथं पाहू शकता मस्त पावाला छान अशी जाळी सुटली
आणि मस्त असा कलर सुद्धा दोन्ही साईडने खूप छान आलेला आहे. जसे काय आपण हे भट्टीतनं भाजून काढल्यासारखे हे पाव तयार झालेले. इथं पाहू शकता आज मी फक्त 6 पाव बनवले. तर परतच्या वेळेला मी नक्कीच जास्त पाव बनवायचे प्रयत्न करीन. इथं पाहू शकता तुम्ही. अगदी दाबल्यानंतर पण बघा पूर्ण खाली दाबले जात आहेत आणि परत पुन्हा तेवढेच उंचीचे होत आहेत. म्हणजे खूप सुंदर असे आपले पाव झालेले आहेत. आजपर्यंत छान असे बेक झालेले आहेत. इथं पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. इथं पाहू शकता आतनं जी जाळी झाली ती खूप सुंदर झालेली आहे आणि चव पण एकदम छान आलेली, कारण आपण ह्याच्यामध्ये भरपूर दुधाचा वापर केलेला आहे. तिथं पाहू शकता. तर असे पाव तुम्ही घरगुती नक्की बनवा. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.